नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लगेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते। मी आज आले लक्ष्मी निवासच्या सेटवरती। तुम्हाला माहितीच आहे सिद्धू आणि भावनाचं लग्न सोहळा सुरू आहे आणि आता एक्सक्लुझिव्ह आहे की आपले डिरेक्टर सरांची अख्खी फॅमिली इकडे भेटायला आली आहे लक्ष्मी निवासच्या परिवाराला। आपण त्यांच्याशीच गप्पा मारणार आहे। सर हॅलो, कसे आहात? मी मस्त। मी तुमच्या परिवाराला दुसऱ्या परिवारासोबत इंट्रोड्यूस करून देते। हो, ही माझी आई, ही माझी लहान बहीण, ती तिकडे बसली ती माझी भाची आणि हा आपला लक्ष्मी निवासचा चाहता परिवार। हे सगळे कसं वाटतं तुमची फॅमिली आज फायनली सेटवर आली परिवाराला भेटायला? तुम्हाला माहिती होतं का येणार आहेत ते? नाही, मला खरी कल्पना दिली होती पण मी इथे कामाच्या गडबडीमध्ये मी विसरलो होतो की येणार आहेत म्हणून। हा, सो हे सगळे भेटायला आलेत। हो, झालं थँक्यू। ते बिझी आहेत म्हणून ते गेलेत। आपण बाकीच्या परिवाराला भेटूया आणि त्यांना विचारूया कसं वाटतं। डिरेक्टर सरांची अख्खी फॅमिली आली आहे भेटायला आणि तुमचे चाहते पण आज भेटायला आलेत। फायनली फॅन्स भेटलेत। फॅन्स असे बाहेर भेटतातच वेगळे, पण सेटवरून येऊन भेटणं ही वेगळी भेट असते। ते तुम्हाला बघतात की काम करताय, तुमचे टेक्स्ट कसे सुरू आहेत आणि तुम्ही चहा कसे पिता, सगळंच तुम्हाला बघतात। सो कसं वाटतंय? खरं हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, कारण ते आमच्या सेटवर आले। पण आम्हालाही खूप छान वाटतं, कारण जनरली बाहेर जेव्हा आपण पडतो तेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्याला इतक्या छान मिळतात आणि आज आम्ही काम करताना आमच्या सेटवर आलेत सगळे, तर त्याच्यामुळे खूप छान वाटतं। मुळात सरांनी आत्तापर्यंत कधीच आईंना आणलं नव्हतं त्यांच्या सेटवर, पण आज भेट झाली आहे, खूप छान वाटतंय। सर मातृमुखी आहेत, लकी आहेत आणि त्यांच्या परिवाराला भेटून खरंच खूप छान वाटलं। मला त्यांच्या आईंना विचारावं असं वाटतं, त्यांना काय वाटतंय? मी विचारते तसं तुम्ही बोला। कशा तुम्ही? छान, मस्त। सर ॲज डिरेक्टर आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं काम सुंदरच सुरू आहे, पण तुम्हाला ॲज अ आई कसं वाटतंय त्यांना काम करताना? त्याच्या कामाचा आणि त्याचा अभिमान आहे। खूप छान वाटते। आज सेटवर आलेत, सगळ्या कलाकारांना भेटलायत तुम्ही, सो कसं वाटतंय त्यांना भेट? छान वाटते, मस्त। सगळ्यांना भेटलात तुम्ही? हो, भेटले। सरांबद्दल जर काय सांगायचं असेल तर काय सांगाल? थोडं सरांम खूप छान। ठीक आहे। हा, घरी कसे असते? घरी कारण इथे आम्ही त्यांना बघितलेलं, त्यांचा घरी कसा स्वभाव असतो ते तुम्ही सांगा। स्वभाव त्याचा मिक्स आहे, मिक्स मिक्स शांत पण आणि काय बोलला तुम्ही? हा, चिडतात कधी? हो, नाही तो समजदार पण आहे। त्याच्या ह्याच्यानुसार झालं काम तर तो व्यवस्थित, पण थोडं बिघडलं तरी संपलं मग। आता इतकी वर्ष तुम्ही म्हणजे आता सर खूप वर्ष काम करतात ना इंडस्ट्रीत, तुम्हाला खूप कमी वेळ भेटत असतो ना? हो हो हो, ते हो हो। आम्ही खरं तर ह्याच्यामुळंच आम्ही खूप म्हणजे पहिल्यांदा मला खूप म्हणजे दुःख वाटायचं की ह्या क्षेत्रात आला तर किती वेळ देता येत नाही घरी, भीती वाटायची मला। एकच मुलगा आणि असं म्हणजे सकाळी 6ला गेला तर दुसरे 24 तास तिकडेच, मग भीती वाटायची। पण मग असं वाटत मग नंतर त्याची जिद्द होती की केलं तर मी हेच करणार, जिद्द आणि चिकाटी। आता मला असं वाटतं ह्या वर्षी नितीन सरांना बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळणारच आहे। त्यामुळे तुम्ही आता ZMA येत आहे, झी मराठी अवॉर्ड, झी मराठी अवॉर्ड येत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही त्यांना आशीर्वाद द्यायला या ZMA ला आणि त्यांना नक्की या वर्षी बेस्ट डिरेक्टरचा अवॉर्ड मिळेल। नितीन खूप जबाबदार मुलगा आहे, खूपच छान, मस्त आहे। काय वाटतं तुम्हाला? नाही, मी विचारलं तुमचं काम म्हणलं छान करतात। त्यांच्या बहीण आहात? छोटी बहीण। सो जेव्हा सरांनी ठरवलं की त्यांना डिरेक्टर व्हायचं आणि हा सगळ्या गोतावळ्यामध्ये ते गुंतणार आहे, तर तेव्हा तुम्हाला काय वाटलं की हे क्षेत्र बरोबर आहे की नाही ॲज अ बहीण म्हणून? नाही, ध्येय क्षेत्र खूप छान आहे
मग काम करता येते, त्यांना अवॉर्ड्स मिळणार आहे असं तुम्ही ठरवलंय आणि आता ताई पण बोलल्या की फायनली झी मराठीकडून त्यांना अवॉर्ड मिळाला बेस्ट डिरेक्टरचा. सो ह्या क्षेत्रामध्ये खूप स्ट्रगल्स असतात, खूप सगळ्या कलाकारांना जमवून ठेवणं, फॅमिलीला कमी टाइम देतात. सो तेव्हा काय वाटतं? तेव्हा काय नाही, म्हणजे मी पण एवढ्या दिवसाने आले ना, आताच मी इथे नसते ना, मथुरेला असते. अच्छा, तुम्ही मथुरेला असता. तर सरांना काही सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल? छान काम करतो एवढंच सांगतो. एवढंच चालेल, थँक्यू. त्याची चिकाटी, त्याच्यावर त्याची मेहनत आहे ना ती. हा, मग काम करताना बघितलं तेव्हा तुम्हाला छान वाटतं, मस्त वाटतं. जसे म्हणाले की आम्हाला सगळे ओरडतात, तसे ते घरी पण ओरडतात का तुम्हाला? तो कधी कधी ओरडतो, कधी कधी शांत पण होतो. त्याचा स्वभावच तो आहे. अच्छा, त्याचा स्वभावच तो आहे, चिडचिड पण आहे. त्यांना काम करताना पाहिलं, तुम्हाला काय वाटलं? त्यांचं काम कसं वाटलं? छान वाटलं, त्याचं काम तर छानच आहे. आणि मामा थोडा करत असेल चिडचिड, पण तो खूप प्रेमळ आहे आणि तिने काम करता करता स्वतःच्या तब्येतीची पण काळजी घेतली पाहिजे. बस. आज जर वेळ आहे तुम्हाला मामाबद्दल काही बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलाल? काय बोलशील सांग. मामाला मेसेज द्यायचा असेल ह्या निमित्ताने किंवा ह्या माध्यमातून तर काय द्याल? की तो खूप छान काम करतोय, असंच त्याने करत राहावं, त्याला खूप सक्सेस भेटावं आणि त्यांनी स्वतःची काळजी पण घ्यावी यातून. चालेल, थँक्यू. दादाला खूप आधीपासूनच मी ओळखते. दादा मला शिकवायला होता 8वीत असल्यापासून. दादा एवढा चिडका आहे हे मला आधीपासूनच माहिती आहे. आणि दादा मी त्याच्या क्लासमध्ये होते तेव्हा त्याने मला बऱ्याचदा मारलं पण आहे, पण माझा अभ्यास आणि मी आज हुशार आहे तर ती त्याच्यामुळेच आहे. त्याने मला खूप सपोर्ट केलाय पहिल्यापासूनच. आणि त्याचा मी आता नर्सिंग करते, नर्स. तर ठाण्यातच आहे मी, अश्विनी हॉस्पिटल आहे तिथे मी काम करते. पण मी दादाची मेहनत पहिल्यापासून बघत आली आहे. दादा खूप आधीपासूनच सिरियलसाठी त्याने या सिरियलसाठी तर त्याने बरीच मेहनत घेतली आहे. ते मी स्वतः बघितली आहे, कारण मी त्याच्यासोबत होती. आणि त्याला या सिरियलसाठी तरी नक्कीच अवॉर्ड मिळावा अशी माझी इच्छा आहे. आणि त्याला नक्कीच मिळेल याची पण मला खात्री आहे, कारण मी त्याची मेहनत बघतेय. आणि तो खूपच मेहनती आहे याच्या आधीपासूनच. आत्ताच नाही, त्याने आधी पण बरेच परिश्रम केलेत, ते पण मी बघितलेत. आणि त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळालंय आणि आता पण नक्कीच मिळेल. येस, नक्की मिळेल. मला एक प्रश्न विचारायचा आहे. मोठा प्रश्न आहे की तुम्हाला या सिरियल मधलं सगळ्यात आवडीचं कॅरेक्टर कोणतं? बापरे, पहिले आईनी प्रश्नाचं उत्तर द्यायचंय. मला श्रीनिवास लक्ष्मीचं खूप आवडतं. तुम्हाला कोण आवडतं? जयंत. जयंत. तुम्हाला? सिद्धिराज. तुला? जान्हवी. क्या बात आहे, खूप मस्त छान उत्तरं दिली आहेत. आता काय विचारायचंय? हा, मला असा एक प्रश्न पडलाय की सर इथे खूप असे चंचल असतात, इकडून तिकडे धावत असतात, सारखी त्यांची घाई असते, गडबड चालू असते, अशी घरात चालूच असेल. झोपेत सर ओरडतात का? रोल कॅमेरा ऍक्शन? कधीतरी ओरडतो. चला, झोपेत सुद्धा बोलले तेव्हा तेच ते म्हणाले कधीतरी ओरडलेत म्हणे. झोप होत नाही ना त्याची. सकाळी उठायला मग खूपच हे करतो, गजर लावून ठेवतो, 5 मिनिटं थांब आई, 1 मिनिट थांब. पण तो तयारीनं निघतोच. खूप म्हणजे तो मेहनती आहे ना, त्याला काम म्हणजे खूप आवडीचा विषय आणि हे क्षेत्र त्याच्या आवडीचं आहे. तो बोललाच होता, आई मी हेच काम करणार, माझ्या डोक्यात हेच कॅम्प्युटर आहे आणि हेच मी करणार. खूप त्याला आवड आणि खूप म्हणजे त्याच्या मेहनतीचं फळ त्याला मिळालंय. आम्ही समाधानी आहे आणि असंच त्याला काम मिळत राहू, मोठ्या पदावर जाऊ, पण त्यानं जमिनीवर ठामपणे उभं राहू अशा अपेक्षा आहेच. उभा राहणार, जमिनीवरचे पाय तो असं कधीच हे करणार नाही, राहणार तो. छान मस्त आहे आणि मला अभिमान आहे माझा तो मुलगा आहे. खूप म्हणजे मेहनती आहे खरंच तर. आणि मी सगळ्यांना सांगते असा मुलगा सगळ्यांना मिळावा. रागीट आहे, त्याचं काम पण तसंच आहे. तो मायावर राहिला तर त्याचं कामच होणार नाही.
जेवढा तो रागीट आहे तेवढा तो शांत पण बोलतायत. मस्त आहे. स्वतःहूनच. आता जर या निमित्ताने सरांना तुम्ही मेसेज दिलाच होता, पण आता सेटवरती काम करताना बघते हे सगळे कलाकार इथे आहेत, स्ट्रगल माहिती नसतो आपल्याला या मागचा काय आहे, आणि आपण ठरवतो की आपण या क्षेत्राला निवडायचं नाही, किंवा आपण मुलांना सांगतो की हे क्षेत्र का निवडायचं, तेव्हा विरोध येतो. तुम्ही तसा विरोध केला होता का कधी? विरोध केला होता पहिल्यांदा, पण नंतर ना थोडं मी आजारी पण होते. अच्छा. खूप डॉक्टरकडे गेले, म्हणजे विचार करून मला रक्त पोचत नव्हतं. पण त्याला म्हणायचं नको रे आपल्याला हे काम. नाही आई, मी हेच करणार. माझी जिद्द चिकाटी हितच आहे, मी हेच करणार. आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरने सांगितलं, तुम्ही ना अंधारात साप आहे म्हणून घाबरता आई, तुम्हाला काही सुद्धा झालं नाही. त्याच्या परीनं जो तो उभा आहे त्याला उभं राहू द्या, तुम्ही विचार करू नका, त्याच्यासाठी आमच्याकडे औषध नाही. तुम्ही आजारी असता तर आम्ही डॉक्टरची रांग लावून बरं केलं असतं, पण तुम्ही आजारी नाही, तुम्ही विचार सोडून द्या, तुम्ही व्यवस्थित होणार. आणि छान काम करतोय, मस्त वाटतंय, पण थोडस वेळ मिळत नाही त्याच्यासाठी. बिलकुल वेळ भेटत नाही सगळे म्हणजे. आणि हवा येऊन द्या कार्यक्रमामुळं आम्ही खंबीर झालोय. म्हणजे त्या क्षेत्रात आल्यानंतर सगळे सांगतात ना आम्हाला वेळ भेटत नाही, घरच्यांना वेळ देता येत नाही, पण त्या हवा येऊन द्या कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रम बघून आम्ही खरं खंबीर झालोय खूप. म्हणजे आता बंद झाल्यानंतर थोडं वाईट वाटत, पण आता चालू होते. आणि माझी जिद्द होती की अरे तुला सगळ्या म्हणजे चॅनलचं काम केलं. माझी इच्छा होती की त्यानं जी मराठीचं काम करावं, ते मिळालं. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आणि छान वाटते, मस्त वाटते. हा, तसंच हवं येऊन द्या मध्ये आलं पाहिजे तुमचं सगळं. तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे. आणि सरांबद्दल बोलला थोडं, काय कसं वाटतंय त्याचं काम. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं गप्पा मारून. तुम्हाला सगळ्यांना थोडं अडगळत मडगळत तुटकं फुटकं बोलता आलं आम्हाला. नाही खूप छान बोललात तुम्ही. एक्सपेक्ट नव्हतं की एवढं चांगलं बोला, स्टील बोलल्या, ते महत्वाचं आहे. सोहळा सुरूच आहे, शूट सुरू झालाय, तो आपल्याला थोडा वेळ निवांत गप्पा नंतर बोलूया आपण. थँक्यू सो मच. थँक्यू. ओके.